ताई यार, बाकी सगळं इतकं छान आहे, काही मजाच नाहीये. पण तरी गाणं नाही, म्युझिक नाही, डान्स नाही, काहीतरी असं दंगा व्हायला हवा मेहंदीमध्ये. मग थांब, मी माझ्या मावशीला बोलवतो. तिथे गाणं म्हणते ना बटांवरचं, एकदम रोमॅन्टिक. घेऊन येतो मी. दादा, त्यापेक्षा तू हो ना रोमॅन्टिक जरा. बघ ना ताईची बोट कशी डोळ्यात चालली. राधा कसं बोलते मी. ते झालं की मग पाणी घे. पट्या घ्या सगळ्यांनी पाणी करेक्ट टाइमवर आलास. घे 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 त्या ताईला पाणी दे. मी काय म्हणते, छान गाणी वगैरे लाव ना, आणि एक काम कर, नाच त्याच्या. तुम्ही मेहंदी काढणार आणि आम्ही नाचू. हा मग का? बघू दे की आम्हाला एकदा. थांबा, मी स्पीकर आणतो आणि मग बघूया की कोण नाचते आणि कोण कोणाला नाचवते. आलो. ए नको, ए चल चल. मी ती तुझी काय ती गाणी बिणी सिलेक्ट करतो. हो अजून हवंय का? नाही. आप्पा, माझं एक काम करता? बोलले एक काम. अगं आत्ताच तू मला दुधाखालचा गॅस बंद करण्याकरता पाठवलं होतंस. आता माझ्याकरता चहा आणा हे म्हणायला सुद्धा कमी करणार नाहीस. नाही, ते काम नाहीये. एक काम करा, गॅस सुरू करा, लोखंडी तवा ठेवा, 2-3 लवंग टाका. मला ना जरा हात शेकायचे तो. अगं मग त्याच्यापेक्षा मी आप्पा, मी करतो. आलो. तू काढून घेतेस का मेहंदी? हा, सुरू कर तू. राधा, तुझी प्लेलिस्ट तयार आहे बरं का? लाव ना मग. हा. नाही हे काय काय होतंय हे पट्या? हे सौरभ नाही, हे भानावर ये, भानावर ये. हे बघ, राधाचं लग्न आहे आणि तू राधाच्या बापाचा रोल पार पाडत असलास तरी अजून तू मी त्यांचा पार्टनर झालेला नाहीस. फोकस फोकस सौरभ, फोकस. नाही, फोकस होत नाहीये. एक काम करतो, मी अनामिकाकडे बघणंच टाळतो. म्हणजे हेच नको. हा, हे ते नको ना बघू सौरभ. सौर्या, यार कुठे गेला हा डीजे? आपला डीजे पळाला. जाऊ दे यार दादा, तू ओढीचे प्लीज कंटिन्यू. ओके. बोलले हे सगळं बघून मला काय वाटतं माहितीये का, मी सुद्धा माझ्या हातावर जरा मेहंदी काढून घेतो. जरा 2 चांदण्या काढ ना याच्यावर. काय त्या चांदण्या काढून घेण्याआधी जरा किचन मध्ये चला आणि मला 2 डबे काढून द्या. हो का? तुम्ही जर का हातावर चांदण्या काढल्या तर मग काम कोण करणार? वा 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 वा, बल्ले शोभतेस हो माझी पोरगी. कशी बोलतेस? अगं जरा बसून देत नाहीस मला तू. बघितलंत ना मावशीबाई कशी वागते ती माझ्याशी. मग काय गे? अरे नील आला, 1 मिनिट. तुम्ही बसा हो. राधाच्या आईला टेन्शन घ्या पहा तुम्ही. मेहंदीचा कार्यक्रम म्हणल्यावर चालायचं. बसून घ्या. तुम्ही या ना, बसा. या नीलच्या आई. हो या. तुम्ही काढाल ना मेहंदी? माझं झालं की तुम्ही बसा लगेच. हो ना. अहो आता लग्न घर म्हटल्यानंतर पुढचे 4-5 दिवस काय बघायला नको. सगळ्यांची गडबड गोंधळ धावपळ चालूच राहणार. हो आप्पा, ते बर्फी खाणं सोडा, चला मला जरा डबे काढून द्या. चला या. काय बाई किती गोंधळ चाललाय, कशी गडबड आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सांगा तुम्हाला कोणतं अमृत पेश करू तुमच्या पुढे? अंगला अमृत, सांघाय अमृत, शुंठी अमृत की हरित अमृत? अरे हे कोणते पदार्थ आहे बाबा? आमच्याकडे गावाकडे पाहुणे आले ना, आम्ही फक्त एकच विचारतो, चहा घेणार का? अहो नाना, हे सगळे चहाचेच प्रकार आहेत. हा चंदू दादा म्हणजे सौरभ सरांचा मित्र. आपण त्या अमृततुल्यमध्ये गेलेलो, त्याच दुकान आहे ते. तुमच्या पुणेकरांचं एकदम बेस्ट आहे भाऊ.
म्हणजे पदार्थ घरातच बनवायचे, पण त्याला 800 मोठे नावं द्यायचे, 800 मोठे नावं द्यायचे, काही विचारूच नका. काय तर म्हणे ते हे काय अमृत तुल्य. छान. परिस्थिती आणि प्रतिसाद बघता तुम्हाला दोघांना मी अंगलामृत पेश करतो. हा, घेऊन या. आलोच. अरे नील, बरं झालं बाबा आलास. अरे म्हणजे गट पडायला लागलेत, मेहंदीवाले आणि बिन मेहंदीवाले. नाही पण खरंच तुझी गरज होती, कारण खूप कामं पडलीत. ए नाही हा, माझ्या होणाऱ्या जावयाला अजिबात काम सांगायचं नाही. नाही नाही अनामिकाताई, मी एक काम सांगणार आहे नीलला. नील, जेव्हा राधा मेहंदी काढेल ना, तेव्हा तू स्वतःचं नाव शोधायचंय, कळलं? अगं हे छान काम आहे. ते पहिल्या रात्री शोधतात की नाही. अरे प्लीज, कसला विषय काढलास तू? अगं किती गोड दिसते राधा. हा, आलोच हा. नील, हा. जरा आत चल ना. काय आलं? चल, माझं काम आहे तुझ्याकडे. चल. अहो पण चल अहो. चल ये. हो, असं का घेऊन आलात मला? माझं तुझ्याकडे काम आहे एक. काय आहे? लिहिता वाचता येते ना तुला? मग वाच. मी नील जळगावकर असं लिहून देतो की राधा दीक्षितशी माझं लग्न झाल्यानंतर तिच्या कुठल्याही संपत्तीवर माझा हक्क नसेल. हे काय कावेरी आजी? पुढे वाच. जर माझ्या पत्नीने भविष्यात कधी तिची मालमत्ता मला देऊ केली तर मला त्यात रस नसेल. मी तिच्याशी फक्त प्रेमाखातर लग्न केलं असून कोणत्याही प्रकारचे अर्थ अथवा वित्त अपेक्षित नाही. हो कावेरी आजी, मी असा नाहीये. मी राधाशी पैशासाठी लग्न करत नाहीये. माझं प्रेम आहे तिच्यावर. असेल ना, पण नुसत्या प्रेमावर घर नाही ना चालत. कसं आहे नी, मी माझ्या मुलीला कितीही बोलत असले ना, तरी ती बिचारी खरंच भोळी आहे. तिने स्वतःच्या सासूला आयुष्यभर डोक्यावर बसवून ठेवले. पण माझी खात्री आहे त्या रमाने ना कधी एक दमडी सुद्धा दिली नसणार तिला, ना हिने कधी मागितली असेल. म्हणून नाईलाजाने स्वतःकडे वाईटपणा घेऊन का होईना, पण हे काम मलाच केलं पाहिजे ना. मी कोकणात परत जायच्या आधी मला माझ्या मुलीची आणि नातीची व्यवस्था लावून जायलाच हवं. काय, दुधाने तोंड भाजलेला मनुष्य ताक सुद्धा फुंकूनच पितो ने. हो, राधाचं लग्न होतंय ना आता. तुम्ही अजून काय व्यवस्था करणार आहात? आणि तुम्ही किती दिवस ओळखता मला? तुम्हाला खरंच असं वाटतं की मी राधाच्या पैशावर डोळा ठेवू नये म्हणून? नाही आहे ना, मग कर सही. कशाला टाळाटाळ करतोयस? टाळाटाळ करत नाहीये. मला तुमच्याकडून विश्वासाची अपेक्षा आहे. असेल ना, पण तू आज बरा वागतोयस म्हणजे नंतरही बरा वागशीलच याची काय खात्री आहे? त्यात तुमची परिस्थिती काय आमच्या इतकी बरी नाही. तुला उद्या पुन्हा मोह पडला तर मग त्यापेक्षा तू आता सही करून टाक आणि असं लिहून दे की राधा आणि तिच्या घरातल्या कुणाच्याही कुठल्याही संपत्तीवर तुला कधीही कसलाही हक्क नकोय. कर सही. हो आजी, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी नाही बदलणार. हवं तर मी राधाला इथे बोलवून आणतो आणि नाना, अहो नाना, मी येतच होतो बाहेर. त्या कावेरी आजींनी काहीतरी काम सांगितलं म्हणून आलो. मी येतो ना बाहेर. कशाला सारवा सारव करून राहिला रे नील? समजा ऐकलंय बाहेर आम्ही. कावेरी आजींना असा काही आरोप नव्हता करायचा आपल्यावर. त्या फक्त नील, मला सांग,
तुला राधाचे पैसे हवे आहेत का? नाही नाना. मग तू या लोकांना काही सांगितलंय का आम्ही हुंडा घेणार आहे किंवा काहीतरी मागणी करणार आहे असं? नाही हो. अरे मग त्यांचा असा गैरसमज झाला तरी कसा? आत्तापर्यंत हा फक्त समज आहे. त्यांनी जर सही केली तर तो गैरसमज होईल, आणि जर नाही केली तर मग मात्र माझी खात्री पटेल. नील, करून टाक तू सही. आणि तूच काय, वाटल्यास मी आणि तुझी आई पण सही करतो. हो नाना, पण अरे कर, नाही तर डर कशाला रे? उगाच कशाला ऐकून घ्यायचं यांचं? मग नाना, त्यांना असं नव्हतं म्हणायचं. मला अगदी तसंच म्हणायचं होतं. तुझ्या बाबांना बरोबर समजले. पहिल्यांदा आम्ही जेव्हा राधाच्या घरी आलो ना, तर मला वाटलेलं का पुण्यामध्ये एवढं मोठं घर आहे भाऊ यांचं. पण आम्हाला तेव्हा तुमच्या प्रेमाबद्दल काहीच माहित नव्हतं. आणि जेव्हा पुढे कळलं ना, तर फक्त आणि फक्त तो प्रेमासाठी आम्ही हवं म्हणलो. आम्हाला अशी पैशाची हाव नाहीये. आम्ही लोकांसारखे अशी हावरे माणसं नाहीये. हा हो नाना, माहितीये मला. तुम्ही असं प्लीज स्पष्टीकरण देऊ नका. कसलं आलं रे स्पष्टीकरण? आणि इकडे सही करून देतो. तुझ्या आणि राधाच्या लग्नात काय अडचण नको म्हणून मी सही करतो इथं. करा हो तुम्ही बी सही. आणि तू बी कर. राधाच्या आजी, झालं ना आता तुमच्या मनासारखं? हा, कान की कुठं सह्या करायच्या राहिल्या का? काही करबीर भरायचा राहिला का कुठं? का नाही तर बा सकाळी तुमच्या घरी तो नाश्ता केला त्याचे बी पैसे बिशे द्यायचे राहिले का काय? छे हो, तसं काही नाही. नाही मग आता लग्नात इकडं यायचं नाही ना? असं कसं होईल? माझ्या नातीचं लग्न आहे, तुम्ही निर्धास्त जा. काय बोलाव तुम्हाला? आणखी तुम्ही आम्हाला ओळखलंच नाही. हा, कावेरी काकू, तुम्ही इकडे काय करताय? अहो, हे बघा, मी मेहंदी काढलीये, राधाची पण झालीये, सगळे तुमच्यासाठी थांबलेत. चला ना. अगं तू हो पुढे आलेच. पुढे नाही, चला तुम्ही. अगं माझ्या हाताला मेहंदी, मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. चला चला, लवकर चला. चला. चला 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 चला. हो ग, हो हो, थांब जा, थांब. हा, हो, सगळ्यांनी काढली आहे ना मेहंदी. हो हो, म्हणून मी म्हणलं तुम्ही सुद्धा काढा. हो की नाही हो? ये बस. राधा, हो, माझं झालं ना की फक्त यांचं काढशील. वल्ली, हा? एक मिनिट, तुझी पाठ वगैरे दुखत असेल तर मला सांग, मी चेकून देईन. खूप वेळ बसलीस ना म्हणून. जावई बापू, काय अप्पा? मावशीबाईंनी ती फुलांची टोपली मागवली आहे. नेऊन द्यायला जमेल का तुम्हाला? तुम्हाला सांगितले असेल ना? हो, मी घेऊन जातो. हा, घेऊन जा, घेऊन जा. हा. सावकाश. हा. अरे हो. आप्पा, काय ग बोलले? इकडे या. काय? ह्याच्यावर फुंकर मारा ना. सुकत नाहीये मेहंदी, मी काय करू? अगं, मेहंदी सुकत नाहीये एवढाच प्रश्न आहे ना? हो. मग फुंकर नको का? मी पंखा लावतो. हा, म्हणजे सुकेल लगेच. हा, लावतो. अरे च्या, हा कागद कसला पडला इथे? कागद म्हणजे अजून असं जाऊ दे, खायचं आतमध्येच राहिलं. राहू दे इथंच. नील, तू सुद्धा काढून घेतोस का मेहंदी? काढ काढ. अरे आयुष्यात लग्न एकदाच होते रे मग. आणि मेहंदी काढायचा प्रसंग एकदाच येतो. बरं, घे काढून.
मी एक आर काढीन फक्त. अरे असं कसं? तू नुसता आर काढलास तर ती तिचं नाव कसं शोधणार? दादा ऐक ना. अरे साखर अरे ऐक ना. हे बघ मी एवढं शोधतोय तेव्हापासून. अरे नीलच्या आई, अहो आता तरी काढून घ्या की मेहंदी. अहो आधीच मुलीच्या घरी आलोय आणि त्यात मेहंदी काढायची म्हणजे. अहो असं कसं, नीलचं लग्न आहे, काढायला नको का? आणि मुलीचं घर काय, आम्ही आलो असतो जळगावला तर आम्ही तर काढलीच असती मेहंदी. घ्या काढून. एकदा जाऊन त्यांच्या पट्या हा कागद उचल नाही कडला. कागद काय? काही नाही अगं, माझ्या ऑफिसचा कागद असा आलो मी पण ना जागेवर ठेवत नाही. आणि मम्मा काय झालं? काय कसला कागद आहे तो नक्की? राधे आपण बोलूया नंतर. हा शांत हो. नंतर नाही मम्मा, आत्ता. राधा हायपर नको होऊस. मी म्हटलं ना आपण बोलूया नंतर. नाही तर एक काम कर, थांब ग, मी मेहंदी पुसते आणि येते, मी वाचते. चल. पण काय आहे त्यात? मी नील जळगावकर असं लिहून देतो की राधा दीक्षितशी माझं लग्न झाल्यानंतर तिच्या कुठल्याही संपत्तीवर माझा हक्क नसेल. जर माझ्या पत्नीने भविष्यात कधी तिची मालमत्ता मला देऊ केली तर मला त्यात रस नसेल. मी तिच्याशी फक्त आणि फक्त प्रेमाखातर लग्न केलं असून या नात्यातून मला कोणत्याही प्रकारचा अर्थ किंवा वित्त अपेक्षित नाही. काय आहे सगळं? आणि कुणी याच्यावरती तुला सही करायला लावले सांग मला? आणि मला कोणी सांगितलं का नाही या बाबतीत? राधे, कुणीही तुझ्याशी बोललं नाही कारण तुला त्रास होईल. तुझ्या सासू सासऱ्यांनी तुझी खूप काळजी घेतली, तुझ्या मनाची काळजी घेतली. तुझ्या आजीला आजपर्यंत ते जमलं नाही, आत्ताही जमत नाही. म्हणजे आई तू केलंस ना हे सगळं? हो मीच केलंय.